तुम्हाला जर फक्त या एका चपातीपासून भरभरून प्रोटीन, फायबर्स आणि कॅल्शियम मिळत असेल तर, जर तुमची लहान मुलं किंवा मोठी माणसं सुद्धा डाळी, कडधान्य किंवा धान्य खायला मागत नसतील तर, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये साध्या गव्हापासून तयार केलेली पोळी, त्यामध्ये भरभरून ग्लुटन असतं, ज्यामुळे वजन वाढतं, ॲसिडिटी किंवा बऱ्याचदा अपचन झाल्यासारखं होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ग्लुटन फ्री मल्टीग्रेन चपाती कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी दिवसभर जरी म्हणाल ना तर अगदी मौसूत राहते. आता ही चपाती तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता, ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा अगदी बेस्ट आहे. शिवाय रोजचे आपले पराठे असतील, थेपले असतील, अगदी सगळे नाश्त्याचे प्रकार या पिठापासून तुम्ही तयार करू शकता. वयस्कर आजी आजोबा असतील, लहान मंडळी असतील, जी हे धान्य, कडधान्य, डाळी वगैरे खायला मागत नसेल तर कुकिंग तिकीट मराठीने तुमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेता खपली गव्हामध्ये वेगवेगळे धान्य, डाळी वापरून हे चपातीसाठी मल्टीग्रेन आटा तयार केलेला आहे, जे तुम्हाला अर्धा किलो, 1 किलो ट्रायसाठी आणि 5 किलो मंथली किंवा 15 दिवसाच्या पॅकमध्ये तुम्हाला उपलब्ध मिळतं. मल्टीग्रेन बरोबरच आपण कोंबडी वड्यांचं पीठ सुद्धा तयार केलेलं आहे. मस्त छान खुसखुशीत कमी तेलकट वडे तयार होतात. शिवाय आपली थालीपीठाची भाजणी सुद्धा आहे, ज्या पिठामध्ये आपण तीळ मिक्स करून देतो, जे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळणार नाही, कोणत्याही ऑनलाईन शॉपमध्ये सुद्धा मिळणार नाही. आणखीन आपले मसाले सुद्धा आहेत. आपले मसाले असतील, पीठ असतील, आम्ही एकदाच करून ठेवत नाही, जसे लागतील तसे ताजे ताजे आम्ही तुम्हाला कुरिअर करत असतो. आपले मसाले, पीठ ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज केला की मसाल्यांची लिस्ट, फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर पटकन ऑर्डर करा आणि आपले मसाले अगदी वर्षभर मिळतात. तर आपल्याकडून चपातीसाठी हे मल्टीग्रेन आटा बऱ्याच जणांनी घेतलं, बऱ्याच जणांनी घरामध्ये ट्राय सुद्धा केला आणि छान झाले असे प्रतिसाद सुद्धा आले. आता बऱ्याच जणांना हे पीठ वापरायचं कसं हे माहितीच नव्हतं, तर कसं वापरायचं एक छोटासा व्हिडिओ दाखवत. तर हे साधारणतः अर्धा किलोचं पाकिट आहे, त्यातलं अर्ध म्हणजे साधारणतः एक 250 ते 300 ग्राम आपण हे पीठ काढून घेतले एका ताटामध्ये. आता तुम्हाला जर आवडत असेल तर मीठ घालू शकता. बऱ्याच जणांना मीठ चालत नाही, तर मीठ न घालता सुद्धा तुम्हाला हे करता येईल. तर फक्त अर्धा चमचा किंवा चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता यामध्ये आपण ज्वारी वापरली आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, सोयाबीन आहे, ओट्स आहे, तर त्याला चिकटपणा तसा थोडा कमी असतो. शिवाय यामध्ये आपण खपली गहू वापरलेत, त्याला चिकटपणा कमी असल्यामुळे शक्यतो यामध्ये थोडंसं तूप घालायचं. तुपाऐवजी चमचाभर तुम्ही ते साधं तेल सुद्धा वापरू शकता. आता सध्या तसं बघायला गेलं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. साध्या पाण्यामध्ये तुम्ही हे पीठ भिजवून घेऊ शकता. जर पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसामध्ये हे तुम्ही पीठ भिजवत असाल तर शक्यतो थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे, कारण ह्या सगळ्या धान्यांना ना चिकटपणा थोडा कमी असतो. शिवाय आपण यामध्ये ना अख्खे हिरवे मूगसुद्धा वापरलेत, ज्यामुळे ना या चपातीला मस्त छान खमंगपणा येतो. तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये थंडी पावसाच्या दिवसांमध्ये पीठ मळायचं आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे मी साध्या पाण्यामध्ये हे छान पीठ मळून घेतलेलं आहे. जसं आपण नॉर्मली कणकेची पोळीसाठी कसं पीठ भिजवतो, अगदी तसंच. फार जास्त मऊ नको किंवा फार जास्त घट्टसर नको, असं पीठ आपण हे भिजवून घेतलं आहे. आता तुमच्याकडे जर वेळ असेल ते 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवू शकता. जर सकाळची वेळ असेल, अजिबात तुमच्याकडे वेळ नसेल, तर पटकन याच्या चपात्या, पोळ्या केल्या, पराठे केले तरीसुद्धा चालू शकते. आणि जर वेळ असेल तर झाकून एक 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत, कारण घातलेले हे सगळे पीठ आहेत छान भिजल्यावर चपाती अगदी छान मऊसूत व्हायला मदत होते. तर साधारणतः एक 5-6 मिनिटं झालेली आहे. बघू शकता पीठ असं छान सैलसर भिजून तयार आहे. म्हणून सुरुवातीलाच फार जास्त पातळ पीठ भिजवायचं नाही, कारण यामध्ये आपण ज्वारी, धान्य वगैरे वापरल्यामुळे ना पीठ भिजल्यानंतर थोडं मऊ पडतं. थोडंसं वरखाली करून घेतलं, थोडासा तेलाचा, तुपाचा हात लावला तरीसुद्धा चालू शकेल. आता पोळी जशी लहान, मोठी, मध्यम आकाराची लागत असेल तसे गोळे करून घ्यायचे. मी तसं बघायला गेलं तर मोठ्या मोठ्या पोळ्या करते, म्हणजे एक पोळी जरी खाल्ली ना तर बऱ्यापैकी पोट भरलं पाहिजे. आणि एक पोळी जरी खाल्ली ना तर अगदी 2 ते 3 तास भूकसुद्धा लागणार नाही, कारण यामध्ये आपण भाकरीसाठी सगळे धान्य वापरलेले आहेत. तुम्ही जर फुलके किंवा छोट्या छोट्या पोळ्या करत असाल तर मस्त भरपूर होतील. या पिठाला घट्ट भिजवून तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा तयार करू शकता. तर पाव किलो पिठाचे साधारणतः एक 5 मोठ्या आकाराच्या पोळ्या आपल्या अगदी सहज तयार होतात. गोळे करून घेतलेले आहेत. आता पटकन आपण पोळी लाटायला सुरुवात करूया. सेम पिठामध्ये तुम्ही थोडेसे धने जिरे पूड असेल, थोडेसे तीळ असेल, थोड्याशा भाज्या वेगवेगळ्या चिरून किसून छोटे छोटे पराठे किंवा तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा तयार करू शकता. मस्त लागतात. एक गोळा घेतलेला आहे, थोडंसं मल्टीग्रेन भुरभुरलेलं आहे आणि छान पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर तुम्ही छोटे छोटे फुलके करत असाल तर अगदी छोट्या पुरीप्रमाणे गोळा घेऊन असे छोटे छोटे करू शकता. जर तुम्ही घडीची पोळी करत असाल तर छोटी पोळी करून मध्ये तेल लावून थोडंसं पीठ भुरभुरून नंतर घडी घालून घडीची पोळीसुद्धा करू शकता. आपण अगदी साधी सकाळच्या घाईची वेळ आहे म्हणून अशी साधी पोळी लाटून घेतली. सगळ्या पोळ्या अशा लाटून एकावर एक काढून घेतल्यानंतर भाजून घेतल्या तरीसुद्धा चालू शकेल. जसं तुम्हाला सोयीस्कर असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता.
आता साध्या गव्हाच्या तुलनेत ना खपली गहू 3 पट महाग असतात. शिवाय यामध्ये ना आपण सोयाबीन वापरलं आहे, आपण यामध्ये कुळीथ वापरलेलं आहे, हिरवे मूग वापरलेले आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी अगदी सगळं 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 पौष्टिक वापरलं आहे. अशा पोळ्या आपण इथे सगळ्या लाटून घेतल्यावर पटकन भाजायला घेणार आहोत. तर त्यासाठी इथे तवा गरम आहे. जशी आपण साधी पोळी भाजतो ना अगदी त्याच पद्धतीने भाजून घ्यायची. आणि मला तरी असं वाटतं ना साध्या गव्हामध्ये ना ग्लुटनचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा आपल्याला हे गव्हाची पोळी खायला सांगत नाही. म्हणूनच ही खपली गव्हाची पोळी जर खाल्ले ना तर बऱ्याचशा आजारांना गुणकारीसुद्धा आहे. शिवाय यामध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी असं सगळं वापरून आपण तयार केल्यामुळे ना याचे सगळे आपल्याला प्रथिने असतील, प्रोटीन असेल, फायबर्स असेल सगळं आपल्या आरोग्याला मिळतं आणि पौष्टिकसुद्धा. सकाळची सुरुवात अशी डब्यापासून तुम्ही छान केली ना तर मुलांचं आरोग्य चांगलं राहतं, मोठ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. जर खपली गहू तुम्हाला मिळाले नाही तर याऐवजी तुम्ही दलियामध्ये वेगवेगळे धान्य, डाळी वगैरे घालून पीठ करून तुम्ही याची पोळी करून देऊ शकता. तर बघू शकता अगदी खरपूस मस्त पोळी झालेली आहे. जर तुम्हाला याला तेल, तूप लावून भाजून घ्यायची असेल तसं करू शकता. जर वजन कमी करत असाल, अजिबात तुम्ही तेल, तूप खात नसाल, तशीच तुम्ही भाजून घेतली तरीसुद्धा चालू शकेल. या मल्टीग्रेन पिठामध्ये ना वेगवेगळे मसाले थोडे थोडे, शिवाय बारीक चिरलेला पालक असेल, कधी कधी मेथी असेल, त्याचे तुम्ही पराठेसुद्धा मुलांना देऊ शकता. आता यामध्ये हिरवे मूग आहे, ओट्स, सगळे प्रकारचे भाकरीचे पिठं आहेत, त्यामुळे ना खायलाही छान लागते. हिरव्या मुगाचा तर अगदी छान मस्त घमघमाट पसरलेला आहे. खायलाही छान, पौष्टिकसुद्धा, भाजताना सगळ्या घरात मस्त सुगंध पसरला. तशी ही पोळी खपली गव्हापासून तयार केलेली चपातीसाठी मल्टीग्रेन आटा तुम्ही नक्की ट्राय करा. आपल्याकडे 1 किलो, अर्धा किलो ट्रायसाठी आणि तुम्हाला जर 5 किलो, 10 किलो हवं असेल तर मंथली पॅकमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा. आता उन्हाळा संपून लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे. तर ज्यांना कोणाला पावसाळ्यामध्ये आपली पिठं, मसाले ऑर्डर करायचे असतील तर पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण कुरिअर करतो. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. साध्या गव्हाच्या पोळीच्या तुलनेत ही पोळी थोडीशी चॉकलेटी, थोडासा रंग बदलल्यासारखी दिसते. कारण यामध्ये आपण सगळे भाकरीचे पिठं, ओट्स किंवा यामध्ये खपली गहू वापरले आहेत. बाकी चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. तर आपले सगळे मसाले असतील, सगळे पिठं असतील, तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नक्की मेसेज करा. तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या चपात्या आपण मस्त लाटून आणि छान भाजून घेतलेल्या आहेत. तर रंग तुम्ही इथे बघू शकता, मस्त आलेला आहे. खायलाही अगदी छान लागते. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून हे पीठ घेतलं आहे, आता तरी कळलं असेल हे पीठ कसं वापरायचं आहे, तर नक्की हे पीठ वापरून चपाती नक्की ट्राय करा. कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. लहान मुलं असतील, 1-2 पोळ्या जरी मुलांना दिल्या ना तर बराच वेळ त्यांना भूकसुद्धा लागणार नाही. खायलाही छान लागते. मस्त तेल, तूप छान भरभरून यामध्ये वापरल्यामुळे ना बराच वेळ छान मऊसूसुद्धा राहते. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.